नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे. 2025-26 जो आपला पीक विमा होता खरीपचा, हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि यावर्षी पीक विम्याची रक्कम जवळपास 18,000 रुपये पर हेक्टर ही सर्वांना मिळणार आहे, असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे, अशी घोषणा केलेली आहे. तरी यावर्षी पीक विमा मिळणार आहे हे निश्चित झालेलं असल्यामुळे आपण एकदा आपल्या फॉर्मची सद्यस्थिती चेक करावी. आपण पीक विमा जिथून काढलेला आहे तिथं जाऊन एकदा पीक विमा चेक करावं. बऱ्याच लोकांना आपले फॉर्म परत आल्याचे मेसेज आलेले आहेत, तरी त्यांनी लवकरात लवकर त्रुटी पूर्ण करून आपले फॉर्म रिसबमिट करावे, म्हणजेच आपण परत पाठवावे. जे आपण त्रुटीत फॉर्म आलेले आहेत त्या त्रुटी दुरुस्त करून परत पाठवावे. समजा कोणाचं सामायिक क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी संमतीपत्र मागतायत, काही लोकांनी संमतीपत्र अगोदरच जोडलेलं आहे तरी फॉर्म वापस आलेले आहेत, त्यांनी नोटरी करून वकिलाकडून नोटरी करून जोडावी, म्हणजे फॉर्म परत येणार नाहीत. सामायिक पासबुक असल्यावर तरीसुद्धा फॉर्म वापस आलेले आहेत. काहींच्या फॉर्मॅलिटीचा दोषमुळे फॉर्म वापस आलेले आहेत, तरी जे जे दोष आपल्या फॉर्ममध्ये दाखवत आहेत ते फॉर्म दुरुस्त करून लवकरात लवकर परत पाठवावे आणि पीक विम्याची सर्वांना रक्कम मिळो हीच सदिच्छा.